शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सांगलीमध्ये आंदोलन होत आहे। सांगलीच्या कवठे महांकाळमधील तिसंगीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन। शेतकऱ्यांनी शक्तीपीठासाठीची जमिनीची मोजणी ही रोखलेली आहे। घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना परत पाठवलं। शक्तीपीठ महामार्गाला जमीन द्यायची नाही। शेतकऱ्यांच्या वतीने मी तुम्हाला सांगतो। जैन मुनी निलेश चंद्र यांनी उपोषण मागे घेतलेलं आहे। मंगलप्रभात लोढा आणि राहुल नार्वेकरांनी जैन मुनी निलेश चंद्र यांची भेट घेतली। 15 दिवसांमध्ये तोडगा काढू असं आश्वासन दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलंय। 15 दिवसात आश्वासन पूर्ण न केल्यास पुन्हा उपोषणाचा जैन मुनी निलेश चंद्र यांचा निर्धार आहे। बातमी आहे पालघर जिल्ह्यामधून। नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्याला ₹2.30 दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। वाडा तालुक्यामधल्या सिल्लोत्तर इथल्या शेतकरी मधुकर बाबूराव पाटील यांची 11 एकर शेती आहे आणि या शेतीसाठी नुकसान भरपाई म्हणून त्यांच्या बँक खात्यामध्ये सरकारकडून ₹2.30 जमा करण्यात आले आहेत। सरकारकडून मदतीची अपेक्षा असताना ₹2 मदत देऊन सरकार शेतकऱ्यांची चेष्टा करत असल्याची भावना मधुकर पाटील यांनी व्यक्त केली आहे। पंतप्रधान पीक विमा योजनेमधून हे पैसे खात्यामध्ये जमा झाल्याचा मेसेज पाहून मधुकर पाटील यांना धक्काच बसला। या अवकाळी पावसामुळे अतिशय मोठा नुकसान झाले आहे। संपूर्ण भात शेती ही कामातून गेली आहे। जमीन कापता येत नाही आणि पाऊस चालूच आहे। तेव्हा ही सरकार आम्हाला जी मदत देतो ही अतिशय तुटपुंजी आहे। अशी जर मदत दिली शेतकऱ्यांना तर शेतकऱ्याला कसं गवायचं। शासनाने आणि विमा कंपनीने आम्हाला भरपूर मदत द्यायला पाहिजे। सगळ्याच शेतकऱ्यांना, आम्हालाच नाही, पूर्ण तालुका ह्या गोष्टीमध्ये बाधित झालेले आहे। तरी आपण याचा विचार करावा। नागपुरात शेतकऱ्याला मिळालेल्या अनुदानातून पैशाची मागणी केल्याचा आरोप होतोय। पंचनामे करणाऱ्या अधिकाऱ्यांना पैशांची मागणी केल्याचा प्रकार समोर आलाय। शासकीय कर्मचारी आणि शेतकऱ्यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप ही व्हायरल होते। नागपूरच्या नरखेड तालुक्यामधल्या पेठ मुक्तापूरमधील हा प्रकार समोर आलेला आहे। शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे या संदर्भातली तक्रार आहे। हॅलो, हा बोला ना। काय म्हणतो मंगेशदा? पैसे जमा झाले तर चेक करून घे जा म्हटलं। अरे गेलतो तर ते साईट नाही आहे चालू। हो काय? हो, हा. किती द्यावं लागते म्हणे? ते तुमचे 2 काढून ते बाकी वापस करा लागते। एवढे का एवढे गरीब माणसातून एवढे पैसे घेतो? नाही, तुम्ही कोणतं पराठी होती ना, काय केलं?